आजच्या आंदोलनाचे नियोजन करते देवदत्त निकम आपल्यासमोर आहे. आज कांदा आंदोलन झालं, कसा प्रतिसाद होता? चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लोकांनी दिला. आपला सन्मान दिला. लोक चिडलेले भरायला गेले ते सगळे रस्त्यावर आले. मी सर्व पाहिलेले आहे का तुमचे कॅमेरे फेल झालेले. लोकांना हा प्रचंड मोठा उत्साह आहे. काय मागणी काय? कांद्याची मागणी कायमस्वरूपी निर्यात विक्री केलेल्या कांद्याला अनुदान 21-22ला जसं दिलं गेलं तसं आता 10 रुपयाच्या पुढे त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. 1580पेक्षा अधिकचं नागरिक कांदा थेट मार्केटमध्ये खरेदी करावा आणि कांद्याला 25 रुपये हमी. या आंदोलनामध्ये राज्यातील नेते सहभागी झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतील, आमदार रोहित पवार असतील, या सगळ्या नेते मंडळींचा काय सहभाग होता आणि कशा पद्धतीने त्यांनी आता आम्ही भाषणांपेक्षा रस्त्यावरती उतरायचं धोरण ठेवलं होतं आणि आज सर्व पक्षीय लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. कारण कांदा उत्पादक हा जिल्हा एका पक्षाचा त्या ठिकाणी आहे. त्यामुळे जेवढे मी सहभाग घेतला त्यांना मनापासून धन्यवाद. यश भेटेल काय आंदोलनाला? 100-200% सरकारला निर्णय घ्यावाच लागेल की गेले 14 वर्षे कांदा उत्पादक अडचणीत आहे. भविष्य काळामध्ये कांदा देखील लावला जाणार नाही अशी परिस्थिती नाशिकला जी आर निघतो पुण्याला घेतलं, पुण्याचे सत्ताधारी कमी पडतात. प्रश्नच नाही. इथल्या लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही तर त्या जिल्ह्यामध्ये 1580चा नाफेडमार्फत कांदे खरेदी करण्याचा निर्णय जर केंद्र सरकार घेत असेल, तुम्ही सत्तेमध्ये कशासाठी गेलेला? तुम्ही लोकांचा आवाज राज्यात उठवत नाही, दिल्लीत उठवत नाही, तुम्ही लोकांसाठी काय करता? हा आमचा प्रश्न आहे. माजी आमदार अतुल बेनके स्टेजवर आले नाही, ते लोकांमध्ये बसले. ते म्हणजे महाविकास आघाडी राजकारण. अतुल बेनके म्हणतात राजकारण. मी स्वतः त्यांना फोन केला होता त्या आंदोलनात सहभागी व्हायला. तिथे आले ते मला त्यांना विचारलं, ते म्हणले नाही मी लोकांमध्येच त्या ठिकाणी बसायचे आंदोलन. ते आले त्याबद्दल त्यांना धन्यवाद. इथून पुढची भूमिका इथून पुढं जर आता सरकार आता कॅबिनेट 2 दिवसात काय होतं ते वाट पाहू आणि पुढची दिशा आम्ही करू. शेवटी देवदत्त निकम त्यांच्या नेतृत्वाखाली आज मनसर या ठिकाणी यशस्वीरित्या आंदोलन झालेलं आहे आणि या आंदोलनातून सकारात्मक मार्ग निघेल अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे, संदीप खळे, मनसर. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.